तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. आहे ग निघालो मळ्यात तर ते बर. ती गाजरा तेवढी ती मला सांगितली ते आणि सहाय्य काय. अरे वा 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 ते मला हे चमचा दे की एक. भाजी भाकरी दूध घेऊन जा. वा दूध. तात्यांचा कान आला ना कमी. आलाय पण आता आणि ठेवलाय बघ गोळा. होय तात्या कान बरा आहे का तुमचा आता. पाणी बंद झालं. बंद झालं ना पाणी गळायचं ते एक बोळा तेवढा ठेवा ते औषध ठेवलं ना आणि ते सारखं ठेवायचं कानात बोळा. ते दुखायचं दुखत नाही ना काय. दुखत नाही पण ते आहे का थोडं कमी झालं. नाही येईल किती होईल किती नीट. आता तात्यांचं काय झालं तर अचानकच ते कानच फुटला तात्यांचा. मग ते औषध दिलं. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आता जवळजवळ 11:30-12 वाजता झाल्या आणि हिच्या भाकरी चालू आहे. सकाळी न्याहारी झाली आपली. आता भूक लागली मला. पण तुम्हाला मी विशेष सांगतो, इतके दिवस जी रेसिपीची तयारी आम्ही चालू केली होती ती रेसिपी सक्सेस झाली. आणि ती रेसिपी म्हणजे आहे आपली सोनपापडी. सोनपापडीची रेसिपी आपण म्हणजे घरी बनवलेली सोनपापडी तुम्हाला दाखवतो मी. बघा ही सोनपापडी आपण घरी बनवली. एकदम सोनपापडी सारखी सोनपापडी इतके दिवस तयार होत नव्हती पण आता झाली. तरी पण अजून थोडीशी कुठंतरी कमतरता असेल ते आता निघालो. ही सगळ्यात आजपर्यंतची अवघड अशी रेसिपी सोनपापडीची. जरा कडक आले पण काय नाही. पहिली आहे का ही जुनी आहे. ही जुनी आहे आणि आताची एक नंबर. ह्याला लय अभ्यास करत 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 4 वेळापासून तंतोतंत पदार्थांचं वजन आणि एक करण्याची कला जाईल. सोनपापडी कुणालाही जमत नाही लक्षात असू. मस्त झाली सोनपापडी. चला जेवण झालं तर भाजी बनवलीच नाही तुम्ही. भाजी घेऊन येतो म्हणला तसंच आला. आता चटणी वाढणार आहे मी. बरं वाढ कसं का असं वाढ. मला भूक लागली. पाहुणे मंडळी मित्रमंडळी जेवण झाल्याशिवाय कुणी बाहेर जाऊ नये. तुम्हाला खुर्च्या टाकलेल्या आहेत खुर्च्यावर बसून घ्या. तर हे मंडळी आमची खुर्च्यावर बसलेले आहेत पाहुणे मंडळी. एक आहे नामा आणि एक आहे मनी. नामा म्हणे माझे हेची सर्व सुख पाळीन श्रीमुख आवडीने. होय नामा बसा. एकदम काय. तर जेवण स्वयंपाक तयार आहे. 2 मिनिटं तुम्ही फक्त वाट बघा. उशीर झाल्याबद्दल खाऊन बसलेत का. बर मग आता ह्यांना 5 सुपारीचा बंदोबस्त करू आपण. होय थोडं थांबा जरा. तुम्हाला 5 सुपारी आणतो. 5 सुपारी खाऊन तुम्ही मग तुमच्या मार्गस्थ व्हा. The next day. दिवस उगवून वरती आलाय आणि आज निवांत कामं चालली ती. संक्रांतीची सुट्टी आहे बापूला, त्याच्यामुळे सकाळची काही धावपळ नाही. आणि आम्हाला सण पण करायचा नाही बरं का. काल भोगी पण नाही केली आम्ही. आपली इकडं रामफळं कशी लाल झाली ती बघा. आणि ही बाकीची कशी दिसते ती बघा. तर ही आली ती आपल्याला आता तोडायला खाण्यासाठी. अजून इकडं बी इथे एक आहे बघा. हे बघा पलीकडे लाल झाले आणि ही नाही. यायला लागले आता हळूहळू हळूहळू. ही काय म्हणते ही पण लाल व्हायला लागले. अजून काढाय नाही आलं. तर आता मी हे काढून घेते खायला. बघा आज खाण्यासारख्या हे का अजून एक दिवस घरात ठेवावं लागते ते. आणि झाडाला जर अशी ठेवली तर पाखरं काय ते आमच्यापर्यंत आम्हाला मिळून देणार नाही. त्यामुळे मी काढून ठेवते. बाय हो हे बघ 3 धर. खायला आले ती का सांग मला. हां आले सगळी. अग ग ग बरं फुटलं नाही काय. अग चल मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठेवावं लागते ती काय की देटाकडे थोडीशी ही आहे ती.
थोडीशी कच्ची आहे ती देटाकडे थोडी कच्ची आहे ती. ती छोटावाला तर जास्त आहे. अर्धा किलोची फळं असतील ही. चल मोदी चल अंदाजे सांगितलंय आम्ही. चल 400 ग्रॅम भरलंय एक रामफळ सीताफळ म्हणायला लागली ती. ही पण तेवढंच असणार आहे. जास्त असेल थोडं. नाही 418 400च म्हणायचं. आणि ती छोटा आहे. हा सगळं मिळून आपलं 1 किलो झालं का नाही बघा. आणि दिसायला तर किती फळ आहे ती बाय? 3च. विकत घ्यायचं म्हणलं तर एवढं एकच भेटतं ना. एकच भेटतं ना. घेण्यावर असतं. कुणी किलोवर विकतं कुणी नगावर विकतं. ओके तर मॅव चालू झालं यांचं. बसले ती निवांत नुसतं म्याव 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 म्याव. आणि ह्यानं शिकार केली या टाच झाले. काय केलंय? शिकार केली शिकार. बाईच कसं झालं तोंड लगेच. त्यांनी फक्त शाकाहारीच राहायचं असं व्हायचा विचार आहे. बाय बाय. ए थांबा डुगू चालतंय ना. शिकार केली त्यांनी शिकार. तरी पण त्यांना ओरडायचंच असतं. जाय का बसरा. नाही ती तुझ्याकडेच बघते ती. आणि आम्हाला दी ती बारकी होती ग. त्यांना सवय लागली. ती ओरडायला लागली खायला टाकायची. ओरडायला लागली मग ते त्यांना कळलंय ओरडले की खायला टाकते ती. म्हणून ती ओरडत बसते. कशी खेळती या ती. नाही का वर पडते पायाला तुझ्या पाय नेती त्यांना. तसं करू नको. तर आज पाणीपुरी तयार केलेली आहे. पाणी हे तिखट आहे का गोड आहे का? तिखट आहे. बदलली. गोड आहे का तिखट आहे? तिखट आहे. तिखट आहे का? बरं. आणि दुसरा प्रोग्राम म्हणजे अजून चालू आहे. काय 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 बनवायचं. इथं चिप्स पण बनवलेलं आहे ना केळाचं. चमचा कुठल्या काय घेतला? तर आपण चव घेऊन बघू आता हे. गोड तिखट दोन्ही मिक्स आहे की? चांगलं लागतं की. गोड बी आहे तिखट बी आहे. दोन मिक्स आहे. मिक्स चव झाली. हसू नको खाताना. काय झालं त्याला? आवडलं नाही का? नाही. चांगलं झालं. बापू चला. काय करतोय? झालं का नाही? मला नुसतंच बोलवून घेतलंय. कुठं आहे बाबू? काय तिकडे आहे? रुसला काय? रुसलाय? नाही मग? कसं काय मोबाईल बघत बसलाय. तात्यानं सोडायला लावायचं का नाही का तिकडं? काय ते अजून आलंच नाही तर मळ्यात गेले ते. बर. चला मग. तर मंडळी आता झाली दुपारच्या जेवणाची वेळ. तर दुपारच्या जेवणात आता भाजी आहे घेवड्याची शेंग, ज्वारीची भाकरी. आता आणि क्षितेज आमचा खातोय पाणीपुरीच. सकाळी ते घेऊन नव्हता ना खायला पाणीपुरी. त्यामुळे आता पाणीपुरी खाणार ते. पोट भरून मस्त पैकी. ते झाले रे. मस्त झाले ना. लय मस्त झाले. आणि हिने पण पाणीपुरीचा आनंद घ्यायला लागली. नाही तुला डबल टिबल. भाकर खायची आता. तिला घेवड्याची शेंग नको वाटायला लागली. तिला म्हणणं मग दुसरी भाजी बनवू का नवीन भाजी एखादी? तर नको म्हणते. होय. तर या सगळ्यांना जेवायला. आभाळ आलंय संक्रांतीच्या दिवशी. आणि आपण चालू काही ना पाणी भरायला त्यांच्या ठरलेल्या जागेवर. थोडंसं त्यांना बरं वाटतं जरा फिरलं म्हणजे चाललं म्हणजे. चला चला चिंगू चल. ही सगळी झाली गँग. घरचं रामफळ पिकलंय. सुची जरा घरचं रामफळ खायला मिळालं. कसं लागते चव? चांगले आहे ना. काय बरं का घरचं ते घरचंच असतं शेवट. आणि फळं आपली जी आहे ती ही नैसर्गिक पद्धतीनं वाढलेली फळं आहे ती. आणि मित्रांनो आज संक्रांत आहे. पण झालं आहे काय नेमकं बरं का. आम्हाला सुतक असल्यामुळं संक्रांतीचा सण काय साजरा झालेला नाही. तर असो बायांची ही संक्रांत म्हणजे एवढा एकच दिवस असतो की त्यांची हाऊस मौज असते. पण
बाकीची परंपरा पण आपल्याला पाळावं लागते. बाकीचं नियम जे आहेत ते नियम पण आपल्याला पाळावं लागतात. म्हणे थांब जरा थांब मालकीन बरं काम करते काहीतरी, तिचं काम चालू आहे बरं काहीतरी. दोघं पण एकमेकाला लय जीव लावते ती. किलोपाशी नाही ना, किलोपाशी नाही ना, बरं. एकाला किती पडलं? हा, एकाला किती पडलं? मग आता 15 किलो 15 भाजी 600 लवकर. बरोबर ना? त्यांचं चालू आहे सशी पालनावर अभ्यास. तर मी काय म्हणतोय, आज स्वयंपाक काय करणार आहे तुम्ही? सुट्टी आहे जेवण. उद्या गुरुवार आहे मला. उद्या दिवसभर धरणार आहे उपवास मी. शाबू करू सकाळी आता मस्त पैकी भिजू घालू. नाही भिजू घाला तुम्हीच खावा, मी नाही. उद्या अखंड चालणार. काय करू आता हं? आता काय करू? काय बनवू थोडंफार, मला काय भूक नाही रे? नाही भूक नाही लय, कुठं काम बी नाही काय, त्यामुळे भूक बी नाही. पण आपलं काहीतरी खायला बनवू. नक्की बनवते. झाला का हिशोब निघला का नाही 611. एका सशाला? आणि किती किलोचा पडला एक ससा? 2 भाजीला 15 भाजीला. दीडच्या आसपास. हां 1.5 किलोच्या पेक्षा जास्त भरला म्हणायचा. कारण 9 येतं ना ससा. 10 असतं आणि 15 किलो असतं तर 1.5 किलो म्हणलं असतं. असं आहे. आपली भाजी चालू आहे. मला वाटतं भाजी आज वाटाण्याची आहे काय. वाटाणा त्याच्यात शेंगदाण्याचं कूट हे ते टाकलेलं आहे. वाटाणा आहे. भाकरी राहिले ते बनवायच्या. भाकरी बनवून झालं की जेवण करून घेऊ आता. आता जरा थंडी कमी आली, आभाळ आले बाहेर, तर बरं वाटायला लागले जरा. जर थंडी असती तर लईच गार 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 लागायला. आता जरा झालं की अजून एक रथसप्तमी किती 15 अजून एक 8-15 दिवसांनी असते ना का? रथसप्तमी झाली ना. हां रथसप्तमी झाली की ऊन वाढायला चालू होतं. जसं ऊन वाढायला चालू होईल तसं ज्वारीची पानं हळूहळू सुकायला लागते. ती ज्वारी आता जरा मला वाटतं हुरड्यात आली असणार आहे. पण ज्वारीला एवढं पाणी आपण दिलं नाही ह्यावेळेस. पाणीच दिलं नाही कारण की त्याला कारणं जरा आहेत जरा पाणी न देण्याची कारणं बी. कारण की वारा सुटलं की ज्वारी पडते आणि पायपा बी नव्हत्या आपल्याकडे. पायपा सगळ्या तिकडच्या रानात नेल्या होत्या. मला तर तेवढ्यासाठी पायपा जशी येईल तशी येईल ज्वारी 2-3 पुती झाली तर तेवढीच आपल्याला आणि बाकीचं राहिलेला गायींना होईल खायला कडवा. चला भाकरी करून घ्यायला लागली. घरी बनवलेलं तिळगुळ आम्ही खाल्ले आहे ना, ती रेवडी साखरेची बी बनवली आणि गुळाची पण रेवडी बनवलेली. ती खाल्ली बी मस्त वाटते मला. दोन्ही प्रकारचे आणतं जरा मला पण एक आण. सारखं माझं तोंड चालू झालं. आता जोवर भाकरी होत नाही तोवर भाकरी झाली की जेवण करून घ्यायचं. तुम्ही जेवढं गोड खाचाल का तेवढं तुमचं वजन वाढत जाणार आहे. लक्षात राहू द्या. माझं पण वजन वाढायला लागले, माझ्यातली चरबी वाढायला लागली. मी ठरवले आज लय मोठं गोड खायचं आणि उद्या दिवसभर उपास धरायचा. याचा काही उपयोग नाही बरं का. कशी असते ते ह्यांच्या मनातली तरंग मी कॅच केली ना. पण आज आहे संक्रांत म्हणलं खावं जरा तिळगुळ. ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी गोड सगळं बंद करा. तुमचं वजन ॲटोमॅटिकच कमी व्हायला चालू होईल. हे एक सोपा तंत्र आहे. गोड काहीच खाऊ नका. बघा तुम्ही 15 दिवसांनी वजन करा. आम्ही गोड खाऊ द्या, तिखट खाऊ द्या, आंबट खाऊ द्या, खारट खाऊ द्या, आम्ही असंच आहे. एखाद्याचं शरीर तसं असतं, प्रकृतीवर असतं. कफ प्रकृतीची माणसं जाड असते ती, पित्त प्रकृतीची माणसं नुसती अशी असते ती.